नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुंबई कस्टम्स डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या काही पदांचा रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे। तर त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। प्रधान आयुक्त सीमाशुल्क सामान्य का कार्यालय याच्या अंतर्गत ॲड इथे निघालेली आहे। तर रिक्रुटमेंट ऑफ अ स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड ॲज पर CBIC रिक्रुटमेंट रूल्स 2017 नोटिफाईड वाईड डेटेड 11/4/2017 इन मुंबई कस्टम्स। द नेम आणि ॲड्रेस आहे द PR चीफ कमिशनर ऑफ अ कस्टम, न्यू कस्टम हाऊस, बलाड इस्टेट, मुंबई। त्याचबरोबर नेम ऑफ अ डेझिग्नेशन आयडेंटिफाईंग ऑफिसर आहे श्री हरीश R राव, द डेप्युटी कमिशनर ऑफ अ कस्टम्स P&E सेक्शन, न्यू कस्टम हाऊस, बलाड। नेम अँड डेझिग्नेशन ऑफ ऑफिसर टू हू ॲप्लिकंट शूड रिपोर्ट ॲज अबोव। तर यावरील ऑफिसराला ॲप्लिकेशन घेऊन रिपोर्ट करायचं आहे। डेट, टाइम अँड प्लेस ऑफ अ एक्झामिनेशन टेस्ट विल बी इंटिमेटेड टू द कॅन्डिडेट डायरेक्टली। डेझिग्नेशन ऑफ अ पोस्ट स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप C नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल लेवल 2 19,000 ते 63,200 पे स्केल असणार आहे। प्लेस ऑफ वर्क असेल मुंबई। नंबर ऑफ पोस्ट टू बी फिल्ड 28 जागा ह्या फिल करायच्या आहेत। इसेन्शियल क्वालिफिकेशन असेल पोजेशन ऑफ अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर मोटर कार, नॉलेज ऑफ अ मोटर मेकॅनिझम। द कॅन्डिडेट शुड बी एबल टू रिमूव्ह मायनर डिफेक्ट इन व्हेकल, एक्सपिरियन्स ऑफ अ ड्रायव्हिंग ऑफ अ मोटर कार फॉर ॲटलिस्ट 3 years अँड 10th क्लास पास फ्रॉम अ रेकग्नाइज बोर्ड ऑफ इक्विव्हॅलंट। डिझायरेबल क्वालिफिकेशन असेल 3 years सर्व्हिस ॲज अ होमगार्ड और सिव्हिल व्हॉलंटियर्स। एज लिमिट फॉर अ डायरेक्ट रिक्रुटमेंट 18 ते 27 असणार आहे बाय डायरेक्टेड ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन यानुसार। त्याचबरोबर पिरियड ऑफ अ प्रोबेशन असेल 2 वर्षाचा हा प्रोबेशन पिरियड तुमचा असणार आहे। लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन जी आहे तर ती तुम्हाला 20 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला हा फॉर्म फिल करून पाठवायचा आहे। The candidate will be required to go through the written test followed by the driving test and their knowledge about the motor mechanism as per the Central Board of Excise and Customs. Staff cars driver Group C post recruitment rule 2017 will be tested. General instructions इथे काही दिलेले आहेत। The experience certificate must contain period with the date, name of the post held and nature of work done. त्याचबरोबर द सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी बेस्ड ऑन रिटन एक्झामिनेशन मल्टीलँग्वेजल दॅट इज इंग्लिश, हिंदी अँड लोकल स्टेट लँग्वेज अँड फॉलोड बाय द ड्रायव्हिंग टेस्ट अँड देअर नॉलेज अबाउट द मोटर मेकॅनिझम ॲज पर द सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स। ॲप्लिकंट मस्ट साइन बाय द कॅन्डिडेट अँड अ कंप्लाइंट विथ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ड्रायव्हिंग लायसन्स सर्टिफिकेट अँड ड्रायव्हिंग लायसन्स एक्स्ट्रॅक्ट फोटोकॉपी। तर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला यासोबत जोडावे लागणार आहेत, त्याची लिस्टसुद्धा इथे दिलेली आहे। त्याचबरोबर फॉर्मचा फॉर्मॅटसुद्धा इथे दिलेला आहे आणि काही महत्त्वाचे नोट्स या ॲडमध्ये दिलेले आहेत। ॲड तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलचा लिंकमधून आमच्या ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आपण दिलेल्या आहेत, तिथे तुम्ही जॉईन करू शकतात। ॲप्लिकेशनचा प्रो फॉर्म इथं दिलेला आहे टू बी फिल्ड बाय द ब्लॉक लेटर ओनली। कॅपिटल लेटरमध्येच हा फिल करायचा आहे। अशा पद्धतीने असेल, तुमचं फुल नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, क्वालिफिकेशन असेल, इयर ऑफ पासिंग क्वालिफाईंग एक्झामिनेशन बोर्ड असेल, कॅटेगरी असेल, ॲड्रेस असेल, करस्पॉन्डन्स, त्यानंतर परमनंट ॲड्रेस असेल, नॅशनॅलिटी, नंबर ऑफ अ ड्रायव्हिंग लायसन, डेट ऑफ इश्यू त्याचा असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, प्रिव्हियस एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, त्याबद्दलची माहिती असेल, फोन नंबर आहे, ईमेल आयडी आहे, होमगार्ड सर्व्हिसेसचं
तुम्ही करत असाल तर त्याचं कार्ड आहे, एनी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन असेल ते, प्लेस आणि डेट असेल, आणि इथे तुम्हाला सिग्नेचर इथे करायची आहे. अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. लेटेस्ट फोटो तुम्हाला इथे पेस्ट करावा लागणार आहे. सो ज्यांचं ड्रायव्हिंग लायसन ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्याची, आणि लोकेशन हे मुंबईचं आहे. त्यामुळे नक्की याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.